नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आम्ही मागच्या आठवड्यात गेलेलो काजवा बघायला. ते व्हिडिओ बघून आमच्या फ्रेंडनी सांगितलं की आम्हाला पण बघायचं आहे. सो आज परत चाललोय. हे मागे बसलेत ते पोगो उर्फ टिल्लू, कधी कधी स्नेहा बोलतो आम्ही तिला. आणि हे कल्याणवरून आलेत आसावरी. एक गाडी अजून आहे, ते गेलेत पुढे. आम्ही खातो तो आईस्क्रीम. आता आपण त्यांना कॅचअप करूया. चलो. हे होते ते दुसऱ्या गाडीमध्ये ऋतुजा, तिचा भाऊ विवेक आणि हिम्या. साला इकडून पण आला आणि इकडून पण आला. कसं व्हायचं, कधी पोहोचायचो आपण. मित्रांनो, आम्हाला झालंय सॉलिड लेट. आम्ही एका ठिकाणी थांबलेलो फक्त मॅगी खायला. 4 प्लेट मॅगी, भजी आणि ढीकभर कचरा घेतलाय जंक फूडचा. आता झालंय लेट मजबूत. आणि आता फसलोय आम्ही गर्दीमध्ये. गर्दी बघा, मजबूत लागले येते. इथून आपल्याला वरती जाण्यासाठी पहिले तिकीट काढावं लागेल. बेसिकली तो पास आहे, वन विभागला देतो आपण तो. तर सीन असं आहे की मागच्या गाडीमध्ये आपले मित्र आहे, त्यांना सांगितलं आहे आपण उतरून जा आणि मग तिकीट काढा. तो आहे आपला मित्र, तिकडे पास काढायला गेलाय. बाबा गर्दी बघा आज. मागच्या विकेंडला पण एवढी गर्दी नव्हती. इथूनच जायचं आपल्याला. वाजवा 1 मिनिट दादा, 1 मिनिट वाजवा. चला. मित्रांनो, आपलं झालंय कासवा बघून परत. मजा आली. मला वाटलं नाही की सेकंड टाइम बघताना पण एवढं लाईक फर्स्ट टाइम बघितल्यासारखंच वाटलं. पूर्ण जंगल अजून पण एकदम असा लाईटनिंग होता. बट थोडासा पाऊस झाला या एका आठवड्यामध्ये आणि बरंफार कमी झालेलं, बट स्टील मजा आली. आता ते सगळं बघून आम्ही चाललोय ड्राईव्ह करत परत त्याच हॉटेलमध्ये जिथं आम्ही जेवायला थांबलेलो लास्ट टाइम. बट लास्ट टाइम इतकी भूक लागलेली ना की आम्ही रेकॉर्ड वगैरे तर काय केलं नाही. आलं, डायरेक्ट खाल्लं आणि डायरेक्ट गेलेलो रवीच्या घरी. आता परत तोच प्लॅन आहे. बट आज रवी नाही आहे आपल्यासोबत. रवी गेलाय पनवेलला आणि वहिनी पण गेल्यात. बट लकी फॉर अस, रवी म्हटलं की तुम्ही जाऊ शकता आमच्या घरी, इकडं तिकडं राहण्यापेक्षा टेंट वगैरेमध्ये. आणि कसं लेडीज वगैरे आहे तर तो जरा सेफ ऑप्शन आहे. इकडचा रोड सही आहे. काय मजा येते चालवायला माहिती का. एकदम वळण असं वाटतं गेम प्लेस आहे. ज्याला येते चांगली गाडी चालवता त्याच्यासाठी मजा आहे. ज्याला नाही येत त्याची फुल हवा टाईट होणार आहे. हव्यावरून आठवलं, बाहेर एवढी हवा आहे, इतकी खतरनाक हवा आहे. लेट मी शो यू. शो तर करू नाही शकणार, बट खतरनाक एकदम. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. फायनली आजचा दुसरा दिवस आणि आता आम्ही चाललोय रिटर्न. काल आम्ही जेवण करून गेलो रवीच्या घरी आणि इतका लेट झालेला, लाईक 12:30 वाजलेले रात्रीचे आणि आवरता 1 वाजलेला. रवीच्या घरच्यांना थोडा त्रास दिला आम्ही, त्यांना सॉरी पण बोलू नका. बट स्टील ते झालंच. मस्त आम्ही टेरेसवर गेलो झोपायला आणि पाऊस आला. रात्री 3 वाजलेलं वाटतं. तेव्हा पूर्ण गादी बिदी घेऊन आम्ही डायरेक्ट खाली आणि मग खाली येऊन झोपलो. बिचाऱ्यांची झोपमोड झाली.
सॉरी बोलून आलो रवी, टेन्शन नाही. आता निघालोय. आता इथून जायचंय मिसळपाव खायला, जी रवीने सांगितलेली अगेन की इकडची फेमस आहे. बा पण किती हाईटला आहे बघ. सॉलिड हाईटला आहे, सॉलिड. गाडीला ऍक्सिलेटर द्यायची गरजच नाहीये. ब्रेक मारत मारत चाललं. मजबूत आहे. तेच जोरात बाहेर. काय घेणार? अरे वरच काढलंस फक्त तू. नाही बघतोय उसाच आहे का. हा उसाच आहे ना, खाली बघ. जोर लगा के. अय्या मुदा सकट काढलं. मजबूत आहे माहिती का, मजबूत. वेल डन, वेल डन. मित्रांनो अशा प्रकारे आपली ट्रिप फायनली संपली आहे. तर एक गाडी गेली आहे पुढे, आम्ही इथं थांबलेलो मध्ये जेवायला आणि जेवण करून आता पोगो आणि दुसऱ्या मॅडमला पण सोडायचं आहे स्टेशन. सो हा व्लॉग इथंच संपूया. या आठवड्यामध्ये अजून प्लॅन आहे. आता फायनली नोव्हेंबर नंतर आता सुट्टी टाकली आणि आता फॅमिलीसोबत जायचं आहे. परत नाही, फॅमिलीसोबत फर्स्ट टाइम जाणार आहे गुहागर वगैरेला. गुहागर, चिपळूण, दापोळी ते एक्सप्लोअर करायचं आहे. सो भेटूया त्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. टेक केअर. बाय.